नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकल्पना मापन आणि मनोमापन तंत्र जे आहे त्याच्याबाबत या ठिकाणी थोडक्यात माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम माइंड मॅप वर्सेस कन्सेप्ट मॅप या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. तर हे आपल्याला लक्षात येईल की माइंड मॅप जे आहे हे टोनी बुझान या तत्ववेत्त्याने या ठिकाणी मांडलेलं आहे. तर नोव्हॉक म्हणून जो आहे त्यांनी कन्सेप्ट मॅप यांनी मांडलेलं आहे. माइंड मॅप जी आहे ही वन मेन कन्सेप्ट आहे जी एकाच मुख्य घटकावर कॉन्सन्ट्रेशन करते आणि याच्यामध्ये सेव्हरल कन्सेप्ट आहे, म्हणजे एकासारख्या काही अनेक कन्सेप्ट त्या ठिकाणी असू शकतात. माइंड मॅप जी आहे ही रिप्रेझेंटेड ॲज अ ट्री, म्हणजे ट्री डायग्राम सारखी ती रिप्रेझेंट होते आणि कन्सेप्ट मॅपमध्ये नेटवर्क रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी असतं, म्हणजे एकमेकांशी कोरिलेशन कसं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलं जातं. स्टार्ट फ्रॉम द सेंटर असतं माइंड मॅप आणि स्टार्ट फ्रॉम द टॉप असतं, म्हणजे कन्सेप्ट मॅप जी आहे ही टॉपपासून सुरू होते आणि माइंड मॅप जे आहे ते सेंटरपासून सुरू होतं. तर माइंड मॅप आणि कन्सेप्ट मॅप ह्या दोन्हीही एका विशिष्ट पद्धतीने अध्ययन करण्याची एक पद्धत आहे किंवा हे तंत्र म्हणून विकसित आहे. याला आपण माइंड मॅपिंग असंही वेगळ्या शब्दामध्ये म्हणू शकतो. तर माइंड मॅप आणि कन्सेप्ट मॅप यांच्यामध्ये एक सूक्ष्म फरक असा आहे की माइंड मॅपमध्ये एक सेंट्रल टेंडन्सी किंवा सेंट्रल संकल्पना त्या ठिकाणी मांडली जाते आणि कन्सेप्ट मॅपमध्ये मात्र एकासारख्या अनेक महत्त्वाच्या संकल्पना मांडून त्याचा खाली फ्लोचार्ट तयार केला जातो आणि त्यातलं कोरिलेशन इथे दाखवलं जातं. तर ही बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्यानंतर याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण इथे बघूया. याचं नक्की सिमिलॅरिटीज कोणत्या कोणत्या आहेत हे आपण बघू. तर सिमिलॅरिटी ज्या आहेत त्या मध्यभागी दाखवलेल्या आहेत. तर ऑर्गनाइज अँड रिप्रेझेंट नॉलेज, म्हणजे व्यवस्थापन प्रॉपरली असतं आणि ज्ञानाचं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं जातं. एका ठराविक पृष्ठभागावर एका कागदावर ती जी आकृती आहे तर ती काढली जाते, मग ती संकल्पना मापनाची असू दे किंवा मनोमापनाची असू दे. कंटेक्स्ट डिपेंडंट असतं, म्हणजे संदर्भावर आधारित असते. म्हणजे समजा मी एक व्यक्ती आहे तर माझ्या मनातील विविध संदर्भ वेगवेगळे आहेत. जसा माझा अनुभव असेल तसे माझे संदर्भ या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. तर या दोन्हीही संकल्पना ह्या संदर्भावर आधारित आहे. त्यानंतर त्या हायरार्चिकली स्ट्रक्चर्ड असतात, म्हणजे विशिष्ट एक आराखडा त्याचा असतो. इम्प्रूव्ह कॉम्प्रिहेन्शन असतं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मेमोरायझेशन असतं, म्हणजे एक अंदाज केला जातो किंवा त्यामध्ये एक त्या ठिकाणी मेमरीच्या आधारे किंवा त्या ठिकाणी एक चित्र किंवा प्रतीकांचा वापर किंवा प्रतीकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संकल्पना वापरली जात असते. त्याचबरोबर पॉसिबल यूज ऑफ कलर्स, म्हणजे वेगवेगळ्या कलर्ससुद्धा त्या ठिकाणी वापरल्या जातात, म्हणजे कुठे दोन्हींकडे संकल्पना मापनात सुद्धा आणि मनोमापनामध्ये सुद्धा. आता कन्सेप्ट मॅपमध्ये आणि संकल्पना मापनामध्ये काय डिफरन्स आहे, तर सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट मॅपचं बघणार आहोत. तर की कन्सेप्ट आर एन्क्लोज्ड इन अ बॉक्स ऑर ओव्हल्स, म्हणजे आपण त्या ठिकाणी जे मेन संकल्पना आहे तर ती लिहिली जाते कशामध्ये, विशिष्ट भौमितिक आकृत्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. एक तर चौकोन असेल, गोल असेल, त्रिकोण असेल, यांचा त्या ठिकाणी त्या ओव्हल्समध्ये ते दाखवलं जातं. दुसरं आहे लिंकिंग लाईन्स आर लेबल्ड, म्हणजे ज्या लाईन्सने ते जे ओव्हल्स असतात किंवा जे बॉक्स असतात ते एकमेकांना जॉईंट केलेले असतात, तर ते त्यांना सुद्धा लेबल त्या ठिकाणी दिलेलं असतं. मोस्ट जनरल कन्सेप्ट आर ॲट द टॉप ऑफ द मॅप, म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची किंवा सामान्यीकरण झालेली अशी संकल्पना आहे ती त्या एक सगळ्यात वरच्या, म्हणजे सगळ्यात वरती बघा आपण एक वरती हेडिंग देतो, नंतर त्याचे 3 उपभाग दाखवतो, 3चे परत सब 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 2 2 2 असे उपभाग दाखवतो. तर मेन जी वरची संकल्पना आहे किंवा मुख्य संकल्पना आहे ती त्या पेजच्या सगळ्यात वरती त्या ठिकाणी असते. म्हणजे हे ड्रॉ कसं करतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर लिमिटेड यूज ऑफ आयकॉन्स अँड व्हिज्युअल मेटाफोरस, म्हणजे त्या ठिकाणी जे आयकॉन्स आहे किंवा त्या ठिकाणी समजा मी असं म्हटलं की कारखाना मला दाखवायचा आहे, तर तिथे आपण इकडच्या बाजूला म्हणजे कुठे माइंड मॅपमध्ये आपण त्या ठिकाणी कारखान्याचं चित्र पण काढू शकतो, मात्र इथे त्या ठिकाणी व्हिज्युअल इमेजिनरी जी आहे तर ती त्या ठिकाणी दाखवलेली नसते. ओव्हल्सचाच वापर त्या ठिकाणी प्रोफेशनली केलेला असतो. मोर लॉजिकल दॅन क्रिएटिव्ह, म्हणजे क्रिएटिव्हिटीचा जास्त उपयोग त्या ठिकाणी नसतो, तर ते लॉजिकल असतं फक्त
की लॉजिक कसं लावलेलं असतं, तर दोन समान, आता समजा खडक हा मुख्य संकल्पना झाली आणि त्याचे नंतर 3 उपप्रकार केले, आग्नेश खडक, रूपांतरित खडक आणि गाळाचे खडक, असं जर मी केले तर ह्या तिन्ही प्रकारांना समान आकृतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो, तर ते लॉजिकली असतं. नंतर टेक्निक डेव्हलपमेंट बाय जोसेफ, म्हणजे हे जे टेक्निक आहे, हे जे तंत्र आहे, हे जोसेफ यांच्याकडून त्या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. माइंड मॅपमध्ये कन्सेप्ट मॅपपेक्षा डिफरन्स काय सांगता येईल की की कन्सेप्ट आहे, ही जी की कन्सेप्ट आहे ही रिटन ऑन ब्रांचेस, म्हणजे ती त्याच्यावर लिहिली जाते, म्हणजे ज्या विविध शाखा एक मुख्य, म्हणजे ही केंद्रस्थानी, म्हणजे समजा तुम्ही A4 साईजचा एक पेपर घेतला तर मध्यभागी त्याचं केंद्र असतं, ती मध्यभागी ती संकल्पना ठेवून त्याच्या मुख्य ब्रांचेस आधी तयार केल्या जातात आणि त्या ब्रांचेसच्या मध्ये त्या उपब्रांचेसला त्या ठिकाणी हेडिंग दिलं जातं. लिंकिंग लाईन्स आर नॉट लेबल्ड, म्हणजे ज्या लाईन, म्हणजे माइंड मॅपमध्ये रेषीय आकृतीचा वापर जास्तीत जास्त केला जातो, तर त्या ठिकाणी लिंकिंग लाईन्स त्या लेबल्ड केलेल्या नसतात. त्यानंतर मोस्ट जनरल कन्सेप्ट आर ॲट द मिडल, म्हणजे ती सगळ्यात मध्यभागी ती संकल्पना ठेवलेली असते. आत्ताच जर आपण हे चित्र बघितलं तर माइंड मॅप हे काय येणार आहे, तुमचं माइंड मॅप हे नाव ती मोस्ट सेंटर असणारी ती संकल्पना आहे आणि मग तिच्या या उपशाखा तिथे दाखवलेल्या आहे. एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ आयकॉन्स अँड व्हिज्युअल मेटाफोर्स, म्हणजे तुम्हाला जे दृश्य स्वरूपामध्ये तुम्ही चांगलं बघू शकता आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते आयकॉन्स त्या ठिकाणी दिलेले असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की रस्ता दाखवला असेल, म्हणजे रोड असं जर ROAD आपण लिहिलं तर तिथे रस्त्याचं चित्र काढून त्याच्यावर ROAD असं तुम्ही टाकू शकतात. म्हणजेच काय, तर बॅलन्स बिटवीन लॉजिक अँड क्रिएटिव्हिटी, म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स कसा असतो, तर लॉजिकली तर ह्या कन्सेप्ट डेव्हलप केलेल्याच असतात, सेंटर टेंडन्सीपासून फ्लोचार्ट प्रमाणे त्याच्या सगळं बाजूला, म्हणजे मग काही केंद्रभागी एक कन्सेप्ट आणि त्याच्या चारही बाजूला ही कन्सेप्ट फ्लो झालेली असते, मात्र ती लॉजिकली असते, मात्र त्याच्यासोबत ती क्रिएटिव्ह सुद्धा असते. टेक्निक डेव्हलप्ड बाय टोनी बुझन नावाचा जो शास्त्रज्ञ होता, तर त्याने ही संकल्पना 1960च्या दशकामध्ये ती शोधून काढली आणि त्यानंतर त्याचा विकास हळूहळू होत गेला आणि त्याचा वापर हा अनेक प्रकारे या ठिकाणी करण्यात येतो. आता कन्सेप्ट मॅप आणि माइंड मॅपमध्ये एक सूक्ष्म फरक लक्षात घ्यायचा आहे. कन्सेप्ट मॅप जे आहे हे आपण ओव्हरऑल डीप स्टडीमधून त्या गोष्टी आपण करतो, याच्यामध्ये केवळ एकच व्यक्ती असते किंवा एकच ग्रुप असतो असं नाही, तर याच्यात अनेक व्यक्तींचा समावेश सुद्धा असू शकतो आणि त्याची जी मांडण्याची पद्धत आहे, जी कन्सेप्ट मॅप आपण तयार करणार आहोत, जे आलेखन करणार आहोत, तर ते त्याच्यामधला डिफरन्स आपण इथे बघितला. माइंड मॅप हे जे आहे हे एका व्यक्तीचं असतं, हे गोष्ट लक्षात ठेवा. माइंड मॅप जे आहे ते एका व्यक्तीचं आहे, म्हणजे एका व्यक्तीने एका विशिष्ट घटकासंदर्भात केलेला विचार किंवा त्या व्यक्तीचा असणारा दृष्टिकोन हा रेषीय स्वरूपामध्ये ज्यावेळी एखाद्या सपाट पृष्ठभागाच्या कागदावर मांडला जातो आणि त्याचं एक चित्र तयार होतं, त्याला माइंड मॅप किंवा मनोमापन असं म्हटलं जातं. इथे मेजरमेंट म्हणजे कोणत्याही अंकगणितीय प्रक्रिया नाही, तर इथे मेजरमेंट माइंड मॅप म्हणजे काय आहे, तर तिथे तुम्ही उदाहरणार्थ मी जर तुम्हाला स्कूल हा एक शब्द सांगितला किंवा शाळा हा एक शब्द सांगितला, तर मी ॲज नैना मॅडम म्हणून आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी कशा पद्धतीने विचार कराल, तर तुमचे आणि माझे रेफरन्सेस वेगवेगळे असणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही काय करणार, मग मी शाळा म्हणून विचार करेल, मग शाळा म्हणून मी व्यवस्थापन बघेल, बिल्डिंग बघेल, म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर बघेल, त्यानंतर त्यातले विद्यार्थी, शिक्षक, त्यानंतर तिथलं ग्राउंड असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी, मग माझ्या मनामध्ये येणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी ॲट ए टाईम त्या ठिकाणी मी रेषीय स्वरूपामध्ये, आकृतीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मांडत जाईल आणि एकदा जेव्हा माझ्या विचारांची जी लिंक आहे ती एकदा त्या कागदावर उमटली की त्याचं जे एक एकत्रितरित्या जे समष्टी एक चित्र तयार होणार आहे, तर त्याच्यावरून माझं मनोमापन शाळा या घटकासाठी तयार होणार आहे. तर हा मेन फरक लक्षात घ्यायचा आहे. मनोमापन जे आहे हे एका स्वतंत्र व्यक्तीचं आपण करू शकतो. पुढे थोडक्यात आपण बघणार आहोत कन्सेप्ट मॅप जो आहे तो कसा या ठिकाणी दिसतो. एक उदाहरण म्हणून, चित्र म्हणून दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की एक मेन संकल्पना असते जी कागदाच्या सगळ्यात वरती लिहिलेली असते, परसेप्शन म्हणजे अवबोध.
मग त्या परसेप्शनमध्ये होम ओनर्स आहे, फिशरमॅन आहे आणि फार्मर्स आहे, असे 3 सारखे घटक आहेत. तर तुम्ही बघा, तिघीही मानव आहेत आणि तिघीही वर्कर्स आहेत आणि तिघी पण एकाच सेम रंगाने, एकाच सेम आकृतीच्या साह्याने तिथे दाखवलेले आहेत. नंतर ॲग्रिकल्चर रन ऑफ, मरीन डम्पिंग, इंडस्ट्रियल वेस्ट, अंडरग्राऊंड स्टोरेज लीक्स, नंतर डोमेस्टिक याच्यामध्ये किंवा ॲसिड रेन. तर या फील्डमध्ये ते सगळे लोक कामं करतात. मात्र यातल्या काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या इंटरकनेक्टेड आहेत. जसं तुम्ही बघितलं होम ओनर्सचा बघितलं तर तिथे इंडस्ट्रियल वेस्ट पण आहे आणि फिशरमॅनचे सुद्धा इंडस्ट्रियल वेस्टशी रिलेटेड आहे. फिशरमॅन हा अंडरग्राऊंड स्टोरेज लिकेजसाठी सुद्धा तो त्या ठिकाणी रिलेटेड आहे. म्हणजे एकदा हे चित्र तुम्ही एकत्रितरित्या जर पाहिलं तर तुम्हाला फक्त निरीक्षणाने हे कळतं की ही जी कन्सेप्ट आहे ही कोणत्या कोणत्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे, त्यांचं इंटरकनेक्शन काय आहे, याला म्हणतात कन्सेप्ट मॅप. आता आपण बघू माइंड मॅप. माइंड मॅपचं एक छोटंसं उदाहरण इथे बघा, फूड ग्रुपमध्ये दिलेलं आहे. फूड ग्रुप ही मेन कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं याच्यात ग्राफिक्स वापरतात, याच्यात मेन ज्या ब्रांचेस असतात त्याच्यात नाव टाकलं जातं, कलरफुल्स असतात आणि खूप छान आयकॉन्स या ठिकाणी वापरलेले असतात. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर मुख्य केंद्रभागी मी तुम्हाला सांगितलं की केंद्रभागी आपण माझ्या मनातलं फूड ग्रुप्स काय असणार आहे, तर मी सोकॉल्ड इथे ब्रांचेस काढल्या, तिथे त्याला नावं दिली, नंतर त्याचे चित्र काढलेत. आता कॅरेट आहे तर कॅरेटचं चित्र दिलेलं आहे, मशरूम असेल मशरूम, ओनियन असेल ओनियन. तर यानुसार तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट, एनी कन्सेप्ट तुम्ही ज्या ज्या थिंकिंग प्रोसेसमध्ये तुमच्या कन्सेप्ट आहे, मग त्या शालेय असू देत किंवा बाहेरच्या असू देत, मग या ठिकाणी या कोर्ससाठी विचार करत असताना आपल्याला शालेय कन्सेप्ट विचार करायचा आहे. मग इथे तुम्ही विद्यार्थी पण घेऊ शकता, इथे तुम्ही शाळेची इमारत घेऊ शकता, इथे तुम्ही व्यवस्थापन घेऊ शकता, इथे तुम्ही मुख्याध्यापक घेऊ शकता, इथे तुम्ही प्राचार्य घेऊ शकता, इथे तुम्ही स्टेशनरी घेऊ शकता. या सगळ्या कन्सेप्ट किंवा कोणतीही ओव्हरऑल कोणतीही कन्सेप्ट तुम्ही माइंड मॅपमध्ये घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुमचं रेफरन्स काय आहे, तुमची त्याच्याबद्दलची थिंकिंग काय आहे, तर ही त्या ठिकाणी आधी तुम्हाला मांडता येते. आणि ज्यावेळी तुमचं हे चित्र पूर्ण होतं त्याच्यावरून तुम्ही त्याचा तुम्ही फूड ग्रुपबद्दल कसा विचार करता आहात, तर हे एकूण टोटल चित्र त्या ठिकाणी दिसतं आपल्याला आणि त्याच्यावरून आपण त्याच्यामध्ये जास्त जास्त इतर ज्या ब्रांचेस आहेत त्या ॲड करू शकतो. काही कालांतराने पुन्हा तुम्ही जर ते पाहिलं तर तुम्ही कदाचित विचारांमध्ये ती गोष्ट तुमच्या नसते, मात्र ती मांडताना ती तुमची लिहिली जाते आणि पुन्हा तिचं वाचन जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यामध्ये ॲडिशन हे ऑटोमॅटिकली होत असतं. याचा उपयोग कशासाठी होतो, तो मुख्यत्वे करून तुम्ही कोणत्या सिक्वेन्सने विचार करायला पाहिजे, कोणता सिक्वेन्स योग्य आहे, तुम्ही कोणत्याही गोष्टीचं ही जी कन्सेप्ट आहे हे मुख्यत्वे करून तुम्हाला इंडस्ट्रियल झोनमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ही कन्सेप्ट पण अधिक वापरताना आपल्याला बघून येते. मात्र एज्युकेशनली ती कशी वापरता येईल याचा सुद्धा विचार या ठिकाणी केला जातो. कोणतंही नियोजन करत असताना आपल्याला या पद्धतीने नियोजन केलं तर आपण पटकन त्या याच्यापर्यंत पोहोचतो. तर हे एक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणखी एक हेल्थ असं जर घेतलं तर ते कसं बघा, तर तुम्ही मुख्य ब्रांचेस पाहिल्या आणि त्याच्या ज्या रेशियस आकृत्या काढलेल्या आहे, तुम्ही जर पाहिलं तर रेशियस असं काही परफेक्ट असं नाही आहे की तिथे कोणी आकृती वापरली वगैरे वगैरे, पण रेषीय स्वरूपामध्येच टोनी बुझान यांनी माइंड मॅप जे आहे ते रेषीय स्वरूपामध्येच दाखवलेलं आहे आणि त्या रेषीय आकृत्यांना त्या लेबल्ड केलेलं आहे, म्हणजेच त्यांना नावं दिलेले आहे आणि ग्राफिक स्वरूपात त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण आपण मी इथे माइंड मॅपचं बघतो आहोत. बघा तुम्ही मेन ब्रांचेस आहेत, तर माइंड मॅपचंच कसं ब्रांचेस केलेलं, कसं त्या ठिकाणी माइंड मॅप तयार केलेलं आहे, तर बेनिफिट्स, प्लॅनिंग, क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि कोलॅबोरेशन. तर याच्यामध्ये तुम्ही कसं थिंकिंग करता, तर ही प्रोजेक्ट्स आणि ओव्हरव्ह्यू हे जोडताना पण त्यांनी रेषीय आकृतीचाच वापर या ठिकाणी केलेला आहे. तर या पद्धतीने माइंड मॅप आणि कन्सेप्ट मॅप आहे. तर कन्सेप्ट मॅप आणि माइंड मॅपमधील फरक आपण थोडक्यात बघणार आहोत. संकल्पना मापनात एकापेक्षा अधिक संकल्पना किंवा कल्पनांचा समावेश असतो. मनोमापनामध्ये एकच संकल्पनेवर लक्ष केंद्रित असतं. संकल्पना मापनात केवळ अभ्यासकर्त्याचे योगदान नसते, तर संकल्पना विकसित करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न या ठिकाणी महत्त्वाचे ठरलेले असतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसंच मनोमापनामध्ये एका विशिष्ट व्यक्तीच्या दृष्टिकोनानुसार संकल्पना मांडताना प्रतिबिंबित होते. संकल्पना मापनात वास्तविक समस्येचे निराकरण, वास्तव स्वरूप हे तपशीलवार विचार करून मांडली जाते. यामध्ये वृक्षाकार आकृतीचा उपयोग केला जातो. मनोमापनात एका ठराविक व्यक्तीची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून वेगवान प्रक्रिया असते, तशीच ती उत्स्फूर्त असते. संकल्पना मापनात संकल्पनांआधी कनेक्शन दर्शवले जाते. मनोमापनामध्ये मुख्य संकल्पनेशी सहसंबंध दर्शविला
जातो. या पद्धतीने कन्सेप्ट मॅप व्हर्सेस माइंड मॅप काय आहे हे आपण या छोट्याशा आकृतीवरून बघू शकतो. इथे हे एक ग्रीन कलरचं पेज आहे, एक दुसरं पण ग्रीन कलरचं पेज आहे. याच्यात कन्सेप्ट मॅपचा विचार केला तर सगळ्यात मेन पहिली संकल्पना ही पेजच्या वरच्या बाजूला आहे. त्याच्यानंतर त्याच्या 2 मुख्य संकल्पना आहेत आणि 2 संकल्पनांमधून एका संकल्पनेचे 3 उपभाग आहेत आणि एका संकल्पनेचे मात्र पहिल्या संकल्पनेचे एकच उपभाग आहे. मात्र हे कसे रिकनेक्टेड आहेत एकमेकांना हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि माइंड मॅपमध्ये या ठिकाणी मध्यभागी केंद्रभागी एक संकल्पना आहे आणि नंतर ती गोलाकार म्हणजे जी पण असेल ती त्या मुख्य केंद्राच्या अवतीभोवती डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. तर कन्सेप्ट मॅप आणि माइंड मॅप हा याच्यामधला फरक आहे. दोन्हीही ग्राफिकल डिझाईन्समध्ये स्वतःचा रेफरन्स किंवा कंटेक्स्ट जो आहे एखाद्या विषयाकडे बघण्याचा तो तिथे मांडतो आणि त्याचा उपयोग आपल्याला उत्कृष्ट अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन घडवून आणण्यासाठी आणि एकूणच तुमच्या सर्व व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी या ठिकाणी त्याचा वापर आपण करत असतो. त्याचबरोबर नवनवीन कल्पना, क्रिएटिव्हिटी त्या ठिकाणी होते, नवनवीन कल्पना त्या ठिकाणी सुचतात आणि त्या सुचल्यामुळे आपल्याला प्रेरणा त्याच्यातून मोटिवेशन आपल्याला खूप चांगलं त्या ठिकाणी मिळत असतं. तर असं हे कन्सेप्ट मॅप आणि माइंड मॅप हे आपल्याला अभ्यासाला या ठिकाणी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.